नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काही युवकांनी केलेल्या घुसखोरीवरून यंदाचं अधिवेशन चांगलंच गाजलं आहे. दरम्यान देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवरती धरत संसदेत वेलमध्ये उतरून गोंधळ घातला होता. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षातील तब्बल 141 खासदारांचं निलंबन केलं आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान या संदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकटपणे आपली भूमिका मांडत मोठं भाष्य केलं आहे. दरम्यान या संदर्भात बोलत असताना अजित पवार म्हणाले, सुप्रिया सुळे एकट्याच खासदार म्हणून निलंबित झाले नाही, अनेक खासदारांचं निलंबन झालं आहे. संसदेत नियमाचा भंग झाल्यानंच कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची खासदारकी रद्द झाली, त्यांचं निलंबन झालं ही काय नवलाची गोष्ट नाही, अशा प्रकारची रोखठोक भूमिका अजित पवारांनी व्यक्त केली आहे. मात्र अजित पवारांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या निलंबनाबाबत विचारला असता अजित पवार म्हणाले, केवळ सुप्रिया सुळे एकट्याच निलंबित झाले नाही, अनेक खासदारांचं निलंबन झाले. जेव्हा खासदार किंवा आमदार विधिमंडळात, लोकसभेत आणि राज्यसभेत काम करतात त्यावेळी कुठल्या तरी नियमाचा भंग झाल्यास त्याप्रमाणे कायदेशीररित्या कारवाई केली जाते आणि त्यानुसारच ही निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे सरकारचं काही चुकलं असं मला वाटत नाही. जवळपास 150 खासदारांचं निलंबन झालं आहे. एवढंच नाही तर मला मिळालेल्या माहितीनुसार संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील ही महत्त्वाची पदं आहेत. एवढ्या मोठ्या भारतात लोकशाही पद्धतीने निवडून गेलेले ते लोक असतात. ते आपापलं काम योग्य पद्धतीने करत असतात. कारण ज्यावेळी एवढा मोठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना निवडून देतो, याचा अर्थ त्यांनी कुठेतरी जनाधार मिळवलेला असतो. उपराष्ट्रपतीही अतिशय व्यवस्थितपणे आपलं स्वतःचं काम पार पाडत असतात. असं असताना तिथे जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे आणि ही कारवाई चुकीची नाही असं माझं स्पष्ट मत आहे, असं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे.